नमस्कार मंडळी, रोशन प्राची ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मागचा लॉग तो तुम्ही बघितलाच असेल, देवदर्शनाचा होता. आणि हा लॉग आज आपण वेळूच्या मावशीच्या इथे आलेलो आहे. तिथे अक्षदा ना कलर करत होते, रंग देत होते, त्याचा व्हिडिओ बनवायचं काम चालू होतं. आणि बघा त्यांच्या फ्रेंड्सनी त्यांना बॅक टू बीच सरप्राईज करता येत्या, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही सगळे पण तिथं प्रेझेंट आहोत. संतोष मामाची गाडी खूप छान सजवली होती त्यांनी. त्यांची रिॲक्शन तर तुम्हाला दिसेलच. तर सरप्राईज होता, त्यांना काही आयडिया नव्हती आणि त्या खूप खुश झाल्या बघून. आणि तुम्ही तर रिॲक्शन दिसेलच तुम्हाला. त्यांच्या फ्रेंड्सने खूप एफर्ट घेतले त्यांच्यासाठी. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच हा आनंद असतो. आणि त्यांनी सेलिब्रेट केलं. नंतर नवीन आयुष्याची सुरुवात. आणि त्यांची हळद पण कालच झालेली होती आणि त्यांनी सोडा वगैरे घातलेला आहे. इकडे 2 दिवसाची हळद असते औरंगाबाद आपल्या संभाजीनगरमध्ये. आता 1, 2 आणि 3 असं मग मामा ते डोर ओपन करतील आणि त्यांना ते सरप्राईज भेटेल. खूप एफर्ट घेत आहे सगळं, त्यांचा मूड छान व्हावा. हे बघा, ग्लॉस्टरच्या डिक्कीमध्ये खूप मस्त, खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. केक पण आणलेला आहे. आणि त्यामध्ये हे कधी केलं तुम्ही मला तर समजलंही नाही, पण त्यांच्या फ्रेंड्सने ते केलं. आता त्यांचं फोटोशूट चालू आहे फ्रेंड्ससोबत. आणि आम्ही थोडेसे फोटोज काढले त्यांच्यासोबत. आणि टीम ब्राईड वगैरे त्यांनी जे पोस्टर लोगोज आणलेले आहेत. त्यांचं ते कोड पण सेम होता ड्रेसचा. ब्राईड असल्याची फिलिंगच काहीतरी वेगळी आहे. आणि त्यांच्या फ्रेंड्सने त्यांना ते सरप्राईज दिलं. बघा, आता मी पण फोटोशूट केलं जरा. कल्याणी, मी, दुर्गा मामी, शारदा मामी, आपल्या मावशी, जयश्री मावशी आणि त्या ताई पण होत्या. एक तनु दीदी, आरती ताई, शंभू पण आहे, आरती दीदींचा मुलगा. ब्राईड टू बी जिचा पण आहे, आपल्या जिजामध्ये करताय. मला पण घ्यायचं. हे बघा, मनीषा ताई पण आल्यात. छान असं फोटो सेशन झालं. नंतर गौरी आली. कसं फोटोज काढायचे, काय करायचं आमचं चाललं आहे तेच. खूप छान वाटलं आम्हाला तिथे पण. एकदम फ्रेश वातावरण होतं. आणि हे बघा, नंतर आपले गोरख मामा अंतरपाठ सजवत आहे. आम्ही सगळे बसलेलो आहे, मनीषा ताई. नंतर आम्ही चाललो मग कार्यालयाच्या इथे. हे बघा, वातावरण बघू शकता. आणि समृद्धीच्याच शेजारी त्यांचं घर आहे. आणि खूप छान आपलं घृष्णेश्वरचं मंदिर पण 5 मिनिटावरच आहे तिथून त्यांचं घर. आपली मामांची ग्लॉस्टर गाडी. हे बघ, कार्यालय बघू शकता. आणि स्वामींचाच आश्रम होता आधी. नंतर रुखवताचं सामान कल्याणी लावत होती. दुर्गा मामी मदत करत होत्या. आणि आपली अनु शिरल्याच असते ती. बघा, मम्मी, काकू सगळ्या आलेल्या आहेत. अजून तिथे लवकर आले नव्हते, पण माझं लुक बघू शकता तुम्ही. नंतर लोक सगळे आलेले. आणि आता थोड्याच वेळात लग्न सुरू होतं आहे. ते उशिराच लग्न लागतं. आणि अनु आणि मला पण डॉगमध्ये यायचं आहे, म्हणून तिला मी घेतलं. तिची मम्मी आणि आपली न्यू ब्राईड, माझी नवीन जाव, ती पण आली होती, कोमल. आणि छान अशी नवरदेव नवरीची एंट्री झाली. फॉग वगैरे लावलेला होता, ओल्ड फायर फॉग. तर तिथे पण खूप छान दिसत होतं. त्या दोघांचाही लूक कॉम्बो पण छान घेतलेली त्यांनी. येता येते जेवण वगैरे पण खूप छान होतं. आणि खूप एन्जॉय केलं आम्ही ते लग्न. आणि बघण्यासारखंच होतं लग्न पण. आणि खूप लोक आलेली होती. खूप उंच आहे तनु दीदी. आणि ते घागरा वगैरे त्यांना खूप मॅच सूट झाला. तर फोटो सेशन झालं. आणि मग लग्न लागायचंच होतं. पुढेच बसले, त्याच्यामुळे शूट पण घेता आलं मला. आजी पण छान जॉबला आहे, त्याच्यामुळे मस्त झालं त्यांचं पण. त्यांची बहीण वगैरे, गौरी मामी, शारदा मामी, दुर्गा मामी. गौरी पण खूप सुंदर दिसत होती. ती आपल्याला रेड कलरचा लेहंगावाली गौरीच आहे, मस्त दिसती मला. आणि ती ऋतू वगैरे, आपली कल्याणी, खूप छान लुक केलेले आहेत.
ग्लिम्स दाखवते तुम्हाला. हे बघा, लग्न लागलं, मंगलाष्टक वगैरे संपत आली होती तेव्हाच मी शूट घेतला. मस्त असं लग्न झालं आणि त्या जोडप्याला, नवीन जोडीला, खूप छान जोडी त्यांची, नवीन जोडीला पुढच्या वाटचालीसाठी, त्यांच्या नवीन आयुष्यासाठी